वळूयात पुढच्या एका खास बातमीकडे। भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेसनं भाजपला मोठा झटका दिला। भाजपनं महापौर पदावर डावलल्यानं नारायण चौधरी यांच्यासह सर्व समर्थक आता काँग्रेससोबत त्यांनी जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे बहुमत नसतानाही काँग्रेस सत्तेत बसणार हे निश्चित झालंय। भिवंडी महापालिकेत काँग्रेसनं भाजपला मोठा झटका दिलाय। 20 फेब्रुवारीला भिवंडीच्या महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे। त्याआधी भाजपात 2 गट पडले आहेत। नारायण चौधरी आणि सुमित पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती। पक्षानं नारायण चौधरींना उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे सुमित पाटील गट नाराज होता। त्यांची नाराजी पक्षानं दूर केली। त्यानंतर नारायण चौधरी आणि स्नेहा पाटील यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरला। मात्र ऐनवेळी भाजप शहराध्यक्ष रवी सावंत यांनी स्नेहा पाटील यांच्या नावाची घोषणा केली। त्यामुळे भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय। नारायण चौधरी नाराज झाले आणि आपल्या समर्थकांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंट सोबत जाण्याचा निर्णय घेतला। इतकंच नाही तर भाजपच्या 9 नगरसेवकांचा गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही भेटीला गेला होता। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नारायण चौधरींचा गट मिळून बहुमताचा आकडा गाठता येतोय। त्यामुळे काँग्रेसनं गुरुवारी व्हीप जारी केलाय, ज्यात नारायण चौधरींना महापौर तर काँग्रेसचे तारिक मोमीन यांना उपमहापौर करण्यासाठी मतदान करण्याचं सांगण्यात आलंय। मात्र भाजपच्या व्हीपच्या विरोधात मतदान झालं तर भाजप कारवाई करू शकतो। भाजपनं महापौर पदासाठी स्नेहा पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे। त्यामुळे नाराज नारायण चौधरींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला। आज पक्षाने नेहा मेहुल पाटीलच्या नावाने उमेदवारी जाहीर केली। मी आज एक डिसिजन घेणार आहे की मी भिवंडी सेक्युलर पार्टीच्या बरोबर चर्चा करणार आहे। मी ह्याकरता आपल्याला इथे बोलवलेलं आहे। तर शिवसेनेचे गटनेते मनोज काटेकर यांनी नारायण चौधरींवर निशाणा साधलाय। महापौर पदाचा उमेदवार 20 फेब्रुवारीला ठरवायचा आहे, पण त्यांना आधीच शंका आल्यानं ते पळून गेले असा टोला काटेकरांनी लगावलाय। येणाऱ्या भिवंडी शहर महापालिकेच्या 20 तारखेच्या निवडणूक महापौर जे पदाचे उमेदवार नारायणजी चौधरी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, त्यांनी जो आमच्या शिवसेना पक्षावर आरोप केलेला आहे तो आरोप निराधार आणि चुकीचा आहे। ज्या दिवशी आमची त्यांचे 22 आणि आमचे 12 नगरची एकत्र मिटिंग झाली, त्या दिवशी आमचं ठरलं की आपण एकत्र कॅम्प लावूया। परंतु कॅम्प लावल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा 2 गट पडले आणि त्या 2 गटातून एक गट त्यांच्या कॅम्पमध्ये कधी गेलाच नाही। ते गेल्यामुळे आम्ही भिवंडी शहरात राहिलेलो आहे। आम्ही कॅम्प आता 2-3 दिवसापूर्वी लावला आणि आमचे नगरसेवक एका ठिकाणी ठेवून दिलं। नारायण चौधरींनी आता भाजपपासून फारकत घेतली आहे। भाजपचा विचारही त्यांनी सोडलाय। त्यामुळे महापौर पदाचा निर्णय आता आम्हाला घ्यायचा आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। भिवंडीमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढलो आणि स्वबळावर निवडणूक लढताना सिंगल लार्जेस्ट पार्टी सर्वात जास्ती सीट ज्या आहेत आमच्या निवडून आल्या 30 नगरसेवक काँग्रेसचे आले। मात्र सर्वात जास्त निवडून आल्यानंतरही 16 नगरसेवक आम्हाला बहुमताचा आकडा गाठण्याकरता कमी पडले आणि हा जादुई आकडा गाठण्याच्या अनुषंगानं आम्ही तिथे सेक्युलर फ्रंट एक आघाडी स्थापन केली आणि त्या आघाडीमध्ये आम्ही शरद पवार राष्ट्रवादी गटाचे 12 नगरसेवक त्यामध्ये सोबत घेतले। इतरही समविचारांना किंवा मित्रपक्षांना येण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न केले। मात्र 42 पर्यंत आम्ही पोहोचलो होतो आणि ही कोंडी फुटत नव्हती। आता भारतीय जनता पक्षाला सोडून भारतीय पक्षाच्या विचाराचा त्याग करून भारतीय जनता पक्षातून काही जण बाहेर जे निघालेत त्यांचं सेक्युलर फ्रंटमध्ये आम्ही स्वागत केलेलं आहे आणि आता हा सेक्युलर फ्रंट त्या ठिकाणी महापौर करेल असं एकंदरीत चित्र आज रोजी निर्माण झालेलं आहे। भिवंडी महापालिकेत 30 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला, पण महापौर बसवण्यासाठी बहुमताचा 46 जागांचा आकडा कोणत्याच पक्षाला गाठता आला नाही। त्यामुळे भिवंडीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या नारायण चौधरींच्या गटाला सोबत घेऊन काँग्रेसनं एका दगडात 2 पक्षी मारले आहेत। भूपेंद्र आंबवणे, NDTV मराठी, भिवंडी।